नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर महेश बजाज सर. नमस्कार. नमस्कार. तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते मागच्या ऑलमोस्ट 35-40 वर्षांपासून या फील्डमध्ये एका अर्थानं काम करतायत. त्यातलंही महत्त्वाचं आहे असं की रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्स म्हणजे स्वतः बिल्डर डेव्हलपर म्हणून सुद्धा त्यांनी काम करतायत आणि एका अर्थानं लोकांचं जे घराचं स्वप्न असतं किंवा मध्यमवर्गीयाला ज्याला जमिनीवर घर बांधणं शक्य नसतं, तर त्यांची घराचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते एका माध्यमातून पूर्ण करतायत. तर त्यांच्या या आजवरच्या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर आपण गप्पांना थेट सुरुवात करूया. बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा सर आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. आणि गप्पांना इथून सुरुवात करूया ते म्हणजे तुमच्या छानपणे शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या फील्डकडे कसं काय तुम्ही वळालात? म्हणजे कन्स्ट्रक्शनची बी सिव्हिल करावं यामागची प्रेरणा, इन्स्पिरेशन कोण होतं का तुम्हाला स्वतःलाच आतनं असं काही वाटत होतं? माझी शाळा होती मॉडर्न स्कूल. हं. मी लोअर केजी ते 10वी तिथं पूर्ण केलं. नंतर 11वी-12वी विलिंग्डनला पूर्ण केलं ओके. आणि त्याच्यानंतर बुधगाव कॉलेज म्हणजे वसंतदादा बुधगाव कॉलेजला बी सिव्हिल कंप्लीट केलं. ओके. आणि इकडं या फील्डमध्ये येण्याची फील्डला प्रेरणा? थोडं आवड होती. म्हणजे मला थोडे पहिला रोड, ब्रिजेस किंवा कन्स्ट्रक्शन आवड होती. त्याच्यामुळे मी आपोआप इथे अट्रॅक्ट झालो. वाह! वाह! मग त्यानंतर प्रत्येक इंजिनिअरच्या आयुष्यात पहिला एक स्ट्रगलिंग पिरियड येतो. तो म्हणजे एज्युकेशन पूर्ण केल्या-केल्या जो पहिला प्रोजेक्ट आपल्याला मिळणार तो. तर तो फेज तुमच्या आयुष्यात कसा होता? आणि तेव्हा कसं टेन्शन, प्रेशर काही होतं का? कुठला प्रोजेक्ट होता? कुणाचा रेफरन्सनं मिळालेला? मी 1996ला पासआउट झालो हं. आणि 99 पासआउट झाल्यानंतर मी पुण्यात एम बी चित्रे म्हणजे जे दूधवाले चित्रे आहेत आपले, हं. त्यांची कन्स्ट्रक्शन ब्रँच आहे पुण्यामध्ये. तिथं टी डी गाडगे सर जे आर्किटेक्ट आहेत, जुने आर्किटेक्ट आहेत सांगलीचे, त्यांच्या रेफरन्सने तिथं मी जॉबला लागलो. 2 वर्ष जॉब केलं, तिथं एक्सपिरियन्स घेतलं. त्याच्यानंतर मग सांगलीत येऊन स्वतःचा व्यवसाय चालू केला. हं, हं. पहिला स्टार्टिंगला मी महापालिकेचे, कॉर्पोरेशनचे, PWD यांचे प्रोजेक्ट्स मी घेत होतो. मग ह्याच्या रेफरन्सनं त्याच्या रेफरन्सनं सांगलीत आपला थोडं ओळख पळख असल्यामुळं त्यांच्या रेफरन्सनं लहान लहान कामाला सुरुवात केली. हं, हं. त्रास होत होता मी कामं मिळव वगैरे. बरं. तिथून मग हळूहळू सुरुवात करत मग बिल्डिंग रोड चालू केले. मग बिल्डिंग लाईनमध्ये आलो. अच्छा. म्हणजे सुरुवातीच्या काही टप्प्यात गव्हर्नमेंटचे पण काही प्रोजेक्ट्स महत्त्वाचे करून मग तुम्ही हो. या फील्डकडे वळाला. या फील्डमध्ये आणखीन एक म्हणजे किंवा दोन्ही फील्डमध्ये तुम्ही एक कॉमन फॅक्टर बघितला असेल, तो म्हणजे लेबरचा. आणि लेबरमध्ये सुद्धा अनस्किल्ड लेबर, अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळली एवढी वर्ष? धोकादायक नाही आहे. एक थोडं ते स्किल पाहिजे माणसाला, म्हणजे हँडल करायची स्किल पाहिजे. हं. आणि एक 15 वर्ष 20 वर्षापूर्वी काळ होता की फारच अनस्किल होते. हं. म्हणजे त्यांना म्हणजे त्यांना त्यांच्या करिअरचे हे नव्हतं. म्हणजे काय सिरियसनेस नव्हता किंवा त्यांना त्यांच्या फ्युचरचं. पण या 7-8-10 वर्षात तसं जरा थोडा बदल झाला आहे. हं. म्हणजे कामगार बी स्वतःचं आता रेप्युटेशन, स्किल, करिअर ह्याच्याकडे सिरियसली बघतात आणि जो पहिला त्रास होत होता त्यामुळे आता त्रास फार कमी झाला आहे. ते देखील आता एक मॅच्युअर्ड किंवा एक प्रोफेशनल टाईप वागतात ते. ओके. हे सेंटरिंगवाले असून दे, बांधकामवाले, गिलावाले. बरोबर. आणि आता ते देखील आता एक थोडं प्रोफेशनल टच आलाय त्या लोकांना. बरोबर. आता तुम्ही बिल्डर डेव्हलपर म्हणून सुद्धा काम करताय. तर त्यातला हा प्रश्न आहे, की जेव्हा कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही स्टेज फार महत्त्वाची असते. आणि आता जो तुम्ही प्लॅन बनवता, तो लोकांची गरज पुढच्या 2 वर्षांनी कशी राहणार आहे, असं बघून त्या फ्लॅटचा प्लॅन करावा लागतो. बरोबर. तर मग ते प्लॅन करताना तुम्ही कशी काळजी घेता आणि प्लॅनचं तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे? सांगलीमध्ये बेसिकली एक 650-700 फुटाचे 1 BHK, 950-1000 फुटाचे 2 BHK आणि 1314 फुटाचे 3 BHK हा कन्सेप्ट चालतो हं. ॲज पर द बजेट ऑफ द सांगली बरोबर. पीपल. पीपल. हा. हं. तर त्या रेंजमध्येच आपण करतो. आता थोडंसं ट्रेंड बदलायला लागलाय. 3 BHK, 4 BHKला थोडं डिमांड वाढलाय कोविड नंतर. हं. 2 BHKचा डिमांड कमी झाला. 1 BHKला एकदम डिमांड कमी झालाय. हं. पण 3 आणि 4चा डिमांड फार वाढलेला आता. ओके. त्याला कारण म्हणजे काय आहे, एकतर आता बंगले लोक प्रिफर करत नाहीत. कारण की बंगला बांधा, सिक्युरिटीचे प्रॉब्लेम असतात. मग लेबर म्हणजे घरचे साफसफाई करत त्यांचे प्रॉब्लेम असतात. अपार्टमेंटमध्ये तेच एक 1500 फुटाचा फ्लॅट घेतला आणि आता प्रत्येकाची मुलं कोण पुण्या, बॉम्बे, कोण US मध्ये जॉबला आहेत. हं, हं. सांगलीमध्ये फक्त आई-वडील राहतात. 3 BHKचा फ्लॅट घेतात, स्पेशियस असतोय आणि सिक्युअर्ड असतात. त्यामुळं
ज्यादा करून प्रेफरन्स 3 BHK 4 BHK देतात. मॅक्झिमम आहे. बरोबर. दुसरं तुम्ही आता जसं बोललात बजेटचा विषय, त्यातलाच हा पुढचा प्रश्न आहे. ते म्हणजे तुमच्या त्या लोकेशन्स वेगवेगळी असतात. पण क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन हे सेम असतं सगळीकडं. तर मग अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? बजेट आणि क्वालिटी असं आहे की शेवटी आता मी विश्रामामध्ये काम करतो, तर मला इथं प्लॉटचा रेट काय पडला आहे. कन्स्ट्रक्शन कॉस्ट तर सगळी सेमच आहे. त्यात काय बदल होणार नाही. फक्त प्लॉटच्या रेटच्या व्हेरिएशनवर त्याचा फ्लॅटचा दर फ्लक्च्युएट होतो. बरोबर. इथं आता 3,000चा भाव आहे, तर इथं 4,500-5,000 रुपये भाव आहे. हं, हं. आणि तोच कारखान्यापाशी गेला तर तिथं माझी साईड चालू आहे. तिथं जागेचे भाव 1,000 रुपये आहेत, तर तिथे 3,000 रुपये भाव आहे. हा बरोबर. फरक पडतो तिथं. फरक पडतो. पण बरोबर. कन्स्ट्रक्शन कॉस्ट सेमच आहे, म्हणजे इथं काय हं. आणि तिथं काय. बरोबर. पुढचा प्रश्न आता या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे, की तुम्ही आता एक बिल्डर डेव्हलपर म्हणून काम करताय आणि स्वतः इंजिनिअर आहात मूळचे. म्हणून हा प्रश्न आहे. तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर एक विचारलं तुम्हाला एक इंजिनिअर म्हणून आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले क्षेत्र येतात, सेक्टर्स येतात, ज्याच्यावर आता काम करण्याची जास्त गरज आहे? जर आपल्याला सांगली जिल्ह्याला पुण्या मुंबईसारखं पुढे न्यायचं असेल, तर असे कुठले सेगमेंट आहेत ज्याच्यावर काम सगळ्यात केलं पाहिजे? महत्वाचं म्हणजे आता ठीक आहे, सांगली पेठ हा रस्ता व्हायला आहे. सांगली कोल्हापूर रस्ता होणं गरजेचं आहे. आपण हायवेला 30 ते 35 मिनिटात आपण NH4ला मिळालंच पाहिजे. हं. नाहीतर म्हणजे आता एअरपोर्टची तशी आता मागणी करता पण काही गरज नाही. कारण की 1 तास सव्वा तासावर आता एअरपोर्ट आहे कोल्हापूरला. आणि एवढ्या जवळ एअरपोर्ट असल्यावर काय परत सांगली एअरपोर्टची गरज नाही. एअरपोर्ट आहे, फक्त आपण हायवेला 30-35 मिनिटात म्हणजे पोहोचता यायला पाहिजे. रोड बाकी सांगली वेल प्लॅन्ड आहे, म्हणजे असं हं, फार काय हं. आहे सांगलीमध्ये. म्हणजे तुम्ही नेचर ग्रीनरी म्हणा, रोड म्हणा, क्लीननेस म्हणा, सांगली क्लीन नीट आहे. बरोबर. फक्त थोडंसं आपण हायवेपासून 40-50 किलोमीटर आत असल्यामुळे थोडे बिझनेसचे जे सेटबॅक बसतात ते बसतातच. हं, whereas कोल्हापूरला आपल्यापेक्षा 50 किलोमीटर 3-4 टाइम्स बिझनेस आहे ॲज हं. कम्पेअर टू सांगली. बरोबर. तिथले लिव्हिंग स्टँडर्ड, तिथले कन्स्ट्रक्शनचे म्हणजे फ्लॅटचे रेट आणि आपले रेट जमीन आसमानचा फरक आहे. हं. कारण की ते रोड कनेक्टिव्हिटी आहे तिथं. ते टुरिझम आहे तिथं. आपल्याकडे टुरिझम नाही सांगलीमध्ये. म्हणजे तिथं ज्योतिबा आहे, पन्हाळा आहे, आपल्याकडे ते नाही. तरी थोडंसं डेव्हलप होणं गरजेचं आहे आणि लोकांना अट्रॅक्ट होणं गरजेचं आहे. आणि ह्या माध्यमातून मला एक म्हणजे गव्हर्नमेंटला एक सांगायचं आहे, असं आहे की गव्हर्नमेंट म्हणा किंवा कुठली बी IT सेक्टर असतील वगैरे, येऊन जाऊन पुणे बॉम्बेलाच ते प्राधान्य देतात. म्हणजे काय जर नवीन योजना असतील तर पुणा किंवा बॉम्बे, हं. नवीन काय डेव्हलपमेंट करायचं तर पुन्हा बॉम्बे, नवीन कुठलेही लॉन्च करायचं पुन्हा बॉम्बे. तिने आता कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद ह्या सेंटरला थोडं ग्रीप द्यायला पाहिजे. हं. जेणेकरून जो क्राऊड आता येता जाता सगळं पुणे बॉम्बे चाललाय, तो क्राऊड थोडा डायव्हर्ट होऊन कोल्हापूरला डायव्हर्ट व्हायला पाहिजे. बरोबर. कारण की कोल्हापूर लँड अवेलेबिलिटी ॲज कम्पेअर टू पुणे फार मोठी आहे. हं. तिथे आता जंक्शन आहे, एअरपोर्ट आहे. या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही आज सांगलीची समजा जनरेशन आहे जी पुण्या बॉम्बे जाते ती इथं कोल्हापूरला जातील. तर मला असं वाटतं की एक 3-4 अनेक सेंटर महाराष्ट्रात व्हायला पाहिजे, जेणेकरून डिसेंट्रलायझेशन व्हायला पाहिजे. जे आता सेंट्रलाइज झाले पुणे आणि बॉम्बे पुरतं. बरोबर. दुसरं या फील्डमध्ये आता काम करताना तुम्ही अनेक प्रोजेक्ट्स केलेत. तर त्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा सांगता येईल का? की जो प्रोजेक्ट करताना एक वेगळा आनंद, समाधान होतं आणि तुमची आत्ता ओळख जो बनला? आत्ता जो ऑनगोईंग चालू आहे तो हं. सिद्धी वास्तुकून प्रोजेक्ट आहे. ओके, जे 252 फ्लॅटचा स्कीम आहे. आता जूनमध्ये आम्ही ते पोझिशन देतोय. ओके, तो करताना फार आनंद आला. एक वेगळा एक्सपिरियन्स आला. भरपूर म्हणजे नवीन मोठा एवढा प्रोजेक्ट जो 3,13,000 स्क्वेअर फूटचा तो प्रोजेक्ट आहे. ओके. तो करताना म्हणजे एक वेगळे अनुभव, वेगळे एक्सपिरियन्सेस आले. कारण बरोबर. की फर्स्ट मी G+12 फर्स्ट हाय बिल्डिंग मी माझ्या लाईफमध्ये पहिली बांधली. म्हणजे आम्ही 7 मधल्या पण केलते, पण G+12 पहिली केलती. त्यामुळे पहिली जी आहे बिल्डिंग. हाय वेगळा एक्सपिरियन्स वेगळा वगैरे असा चांगला आहे आणि अ, असे मग प्रोजेक्ट करताना काय आव्हानं आली किंवा काय येतात ना प्रॉब्लेम्स आले आणि भरपूर, त्याच्यावर भरपूर कशी येतात. मात केलीत मग? ते भरपूर येतात. म्हणजे G+12 जाताना थोडं सेफ्टी फीचर्स आहेत. हं, ते आम्हाला भरपूर सामना करावा लागला सेफ्टी गोष्टींचा. बाकी मग काम करताना विंड प्रेशर असतोय हं. एवढ्या लेव्हलला. जसं वर जाणार तर विंड प्रेशर भरपूर असतं काम करताना. आणि मग लहान-लहान गोष्टी एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये ईच अँड एव्हरी गोष्ट करेक्ट होणं फार गरजेचं असतं. त्यामुळे ते एक वेगळं अनुभव आहे त्या अनुभव गोष्टीचा. आहे. बरोबर आहे. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स लावता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे आपण? नाही, एक तर आता मला वाटतं FE 550 आता हो, कंपल्सरी झालंय. 550. त्यामुळं आम्ही
ब्रँडेडच बघतो मी. आता नॉन ब्रँडेड मार्केटमध्ये भरपूर आहे. हम्म. आयकॉन असतील, आयकॉन आहे. ह्याच्या आधी राजूर वापरतो होतो, पण आता आम्ही ह्या जनरल आमचे जे डीलर आहेत ते आमचे आम्ही यांच्याकडनं घेतल्यामुळं ते जे सजेस्ट करतात ते घेतो, पण आपण जनरली टेस्ट करूनच घेतोय. बरोबर. लॅब टेस्ट. आणि तो आत्ता तर घडीला मी आयकॉनच वापरतो. मग आयकॉनच्या प्रॉडक्ट बद्दल तर तुम्ही बोलला, सर्व्हिसेस बद्दल काय तुमचं? काही प्रॉब्लेम नाही. काही नाही, सगळं काही प्रॉब्लेम नाही. आणि अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या फील्डमध्ये जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांची तुमच्यासारखीच पहिली इच्छा असेल की आधी इंजिनियर होऊन या फील्डमध्ये यावं आणि भविष्यात बिल्डर डेव्हलपर व्हावं, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही नाही, सल्ला आव्हान तर द्याल? भरपूर आहेत. हां. मी काय म्हणजे हे म्हणणार नाही. म्हणजे मी जेव्हा बिझनेस चालू केला तेव्हा कमी भांडवल लागत होतं आणि बिझनेस होत होता. पण आत्ताचा काळ बदललाय. आता भांडवलशिवाय हा बिझनेस होऊ शकत नाही. बरोबर. तर कॅपिटल घेऊन उतरलं तर सोपं आहे. सोपं नाही आहे, पण ठीक आहे. पण कॅपिटल मेहनत तर केला. घ्यायला पाहिजे. बरं. तो हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर महेश बजाज सर. जसं त्यांनी सांगितलं की कॅपिटल तर या धंद्यामध्ये पाहिजे, पण जे कॅपिटल त्यांच्याकडे एक महत्त्वाचं होतं ते म्हणजे मेहनतीचं आणि कष्टाचं. ते तर फार महत्त्वाचं आहे पैशांपेक्षा. ते जर असेल तर तुम्ही या सेक्टरमध्ये नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार थँक्यू. की तुम्ही आलात. आणि आताचा जो ड्रीम प्रोजेक्ट तुमचा चालूच आहे सगळ्यात मोठा, तसेच तुमचे आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून अजून व्हावेत, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभ. थँक्यू.